मंडळी, तुम्हाला मनोरंजनाच्या जादुई दुनियेत घेऊन जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे जादूचे खेळ दाखवणाऱ्या सगळ्या जादूगारांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांना कौतुकाचा नजराणा देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. येस मंडळी, तर आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या नाच ग घुमा या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी चतुरस्त्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, चॉकलेट बॉय आणि या सिनेमाचा निर्माता स्वप्नील जोशी, बालकलाकार अँड माय ओन फेवरेट मायरा, मराठीचा यूथ आयकॉन सारंग साठे, या सिनेमाची लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री सुद्धा मधुगंधा कुलकर्णी, या चित्रपटाची निर्माती आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, आणि आपल्या विविध कॅरेक्टर्सनी सबंध महाराष्ट्राला हसायला लावणारी हास्य जत्रेची मॅड अँड ब्युटिफुल सुपरस्टार नम्रता संभेरा. आणि या इथे मी हेही नमूद करू इच्छिते की ईशा डे हिची देखील या चित्रपटामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण नाचगा घुमा टीमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. अजून एक महत्त्वाचा माणूस इथला आमच्या चित्रपटामध्ये आहे आणि जो या वाहिनीत अत्यंत मोठ्या पदावर आहे, आमच्या सगळ्यांचा मित्र आणि सोनी मराठीमध्ये अत्यंत मोठ्या पोस्टवर असलेला अमित फाळके. अर्थातच आणि वी आर मिसिंग परेश दादा, जो या चित्रपटाचा डायरेक्टर आहे. अजून एक नाव राहिलेलं आहे जी डान्सर म्हणून आपल्या चित्रपटामध्ये आहे, प्राजक्ता माळी. मंडळी, मालकीण आणि मोलकरीण यांच्यामधली जुगलबंदी आपण नाच ग घुमा या चित्रपटामधून अनुभवतो आहोतच. आता आपण गायक आणि मोलकरीण यांच्यामधली जुगलबंदी काय धमाल आणते ते पाहूया पुढील प्रहसनातून, आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी कलाकारांना. होय 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 पायवर घ्या, हे दोन पिकर वर घ्या, पिकर वर घ्या. हात कोण वर घेणार? काका, अख्खं घर पडलंय, एवढीच जागा, इथंच कचरा काढायचा आहे तुला. काय कचरा असतोय हो तुमच्या घरात? असू दे. खरंच सांगते, म्हणजे गायक म्हणून तुमच्या करिअरचा जेवढा कचरा झालाय ना, त्याच्यापेक्षा घरात कमी असतोय कचरा. गप्पा बसा, शाणपणा करू तो नको. हुसकावून लावला पाहिजे तो कचरा कुठं. कोणाशी बोलतेस भान ठेव. गान पोपट सुमारिया चौगुलिया म्हणतात मला. गान पोपट सुमारिया चौगुलिया. आणि गल्लीतलं काय म्हणतात माहितीये तुम्हासने? संगीत चामखीळ. संगीत चामखीळ. तू शाणपणा करत जाऊ नकोस. शेवंत, तुला सांगतोय मी, डोक्यात जाऊ नकोस तू. काय
शहाणपणा केला मी. एका कार्यक्रमात कुठे एक लावणी काय गायलीस, तुझं कौतुक झालं, तुला वाटायला लागलं संगीत क्षेत्रातली तू लई मोठी शानी आहेस. हा मोठी शानी आहे मी. गप्पा बस का. काय होते संगीत चराचरात पाहिजे, स्वप्नात पाहिजे संगीत. लाईटली घेऊ नकोस, कॅज्युअली घेऊ नकोस संगीताला. तुम्ही लई सिरियसली घेता वाटतं. हो घेतो. मग का हो तुम्ही लोकांच्या चपलानं अंडी खाऊन येता. एकदाच खाल्ली होती. एकदाच का? मला नका सांगू, 20 वर्ष झाले काम करते तुमच्याकडे, एकदाच खाल्ली होती म्हणणं. चल माहितीये, चल नीट नीट. कुणाशी बोलतेस ना, भान ठेव जरा ऑलवेज. माझं घर आहे. माझं बी घर आहे. हे माझं घर आहे. हे माझं बी घर आहे. हे माझं घर आहे सांगून ठेवतोय. माझ्याशी बोलताना ॲरोगंटली बोलायचं नाही, आवाज खाली ठेवायचा माझ्याशी बोलताना. काय म्हणणं आहे तुमचं. घातली शिपतात घातली लगेच. माणसाला आवाज चढवला. फोनमुळे वाचलीस तू, फोनमुळे वाचलीस. ह्या माझ्याशी नका हुज्जत घालत बसू. हॅलो हॅलो, पोपटवाले गुंडे भाऊ यांची ऑफिस हेच आहे का? नाही नाही, पोपटवाले गुंड्या भाऊ नाही, गाणं पोपट असं नाव आहे ते. हा हा त्यांचं ऑफिस. हो हो, ते त्यांचं ऑफिसच आहे. कोण पाहिजे आपल्याला? पंडितजींशी बोलायचं होतं. हा हा बोला, बोल. कोण बोलताय? पंडितजी मी हो, बोलतो. श्याम राजपूत बोलतोय. हा बोला. काय आमची अशी इच्छा आहे बुवा की आमच्या एरियात तुमचा मैफिलीचा कार्यक्रम व्हावा. मैफिलीचा कार्यक्रम व्हावा. हा तर मग आपण याल का कार्यक्रमाला? जरा बघावं लागेल. कधी कार्यक्रम आहे? आज संध्याकाळीचे. ओ जरा मी आमच्याकडे डिजिटल डायरी आहे माझी, ती जरा बघावी लागेल. लॅपटॉप वगैरे आहे. जस्ट बघतो मी. एसी पण आहे. एक मिनिट बघतो. कार्यक्रम कधी म्हणाला? आज संध्याकाळी. आज संध्याकाळी. 13 नाहीये, पुढच्या महिन्यात 10 तारखेला पण नाहीये, बिझीच आहे. परवा नाहीये, उद्या नाहीये. हा आज आहे. आज आहे. अरे वा वा. आज संध्याकाळी थोडा वेळ आहे मला, थोडा फ्री आहे मी. वा वा. पण मी मानधन प्रचंड घेतो. प्रचंड म्हणजे अरे देवा असं मानधन घेतो मी. नाही नाही, तुम्ही मोठे कलाकार, मानधन घेणारच ना तुम्ही. हो हो हो. पण कसं आहे पंडितजी, आमचा कसा छोटे खाणी कार्यक्रम हो, आहे, बजेट थोडस कमी आहे बा. नाही नाही, तरी सुद्धा किती तुम्ही देऊ शकाल? फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये मानधन देऊ बा. एक हॅलो, एक मिनिट. एकदा परत सांगा, किती मानधन द्याल? 1 लाख रुपये देऊ. काय झालं? 1 लाख म्हणजे तुमच्याकडे एक म्हणजे एकावर 5 शून्य, त्यालाच 1 लाख म्हणतात ना? हो तेच ना म्हणजे? हो. म्हणजे एकावर 1 शून्य असतं आणि तुमच्या एरियात अरे येतं आपण 1 लाख आहे असं नाही ना म्हणत त्याला? पंडितजी रागव नका. काय मला माहिती आहे 1 लाख आहे. हो हो, मोठे कलाकार आहे तुम्ही, तुम्हाला एक कमी वाटत असेल. एक काम करतो. हा बोला. 1.25 लाख रुपये मानधन करू. काय झालं पंडितजी? काय झालं? राग कमी वाटतंय का तुम्हाला? काय म्हणा पंडितजी, पण आमची ऐपत एवढीच आहे हो, एवढीच ऐपत आहे आमची. चालेल, मी तुम्ही एवढे कमी घेत नाही खरं म्हणजे, पण ठीक आहे, हरकत नाही. यावेळेला हे करून घेईन मी. नाही, तुम्ही हो म्हणत असाल ना, मी आत्ताच्या आत्ता मानधन घेऊन येतो. 15 मिनिटात येतो, तुम्ही तयार राहा. या ठेवा. हे अगं ऐकलंस का? काय झालं काय? अगं तुला माहिती आहे का? काय? अरे 1.25 लाखाची सुपारी मिळाली. 1.25 लाखाची. किती? 1.25 लाखाची सुपारी मिळाली. Yes. पण 1 मिनिट, किती म्हणले तुम्ही? 1.25 लाख. 1.25 लाख. हो यस. तुम्हासनी होय. गाण्याची सुपारी. होय. गल्लीतल्या पोरांना भंकच केली असेल तुमची. अगं नाही, उगीच बोललो. माझा विश्वासच नाही. अगं नाही सांगतोय ना. कोण देणार तुम्हासनी 1.25 लाख? लोक गंडवते ती तुम्हासनी. नाही ना, तो माणूस स्वतः इकडे येणार आहे. कोण येणार आहे? अगं तो माणूस 1.25 लाख रुपये घेऊन इकडे येणार आहे. मी तुला तेच सांगतोय. आवाजाला काय झालं माझ्या? हे काय झालं? आवाजाला काय झालं माझ्या? तुझ्यामुळे झालंय. मी काय केलं? अरे कशाला वर्गा म्हणत होते? वर्गाने म्हणलं वर घ्या, पाय वर घ्या, पुसून घ्यायची होती मला. वाजवे नाही. अरे बापरे, संध्याकाळी कार्यक्रम आहे आज माझा. या आवाजाने कसा गाव? नाही ग होत नाहीये. कशाला मग बेंबीच्या देटापासून नाच गा घुमान सगळं करायचंय तुम्हासनी? अरे काय ते करणं काय आता मी करणं काय करते. मी एक काम करते. मी ना, ऐका मालक, साठण घेऊन येते तुमच्यासाठी. साठण घेऊन येते. अरे नाही रे. पंडितजी,
प्रणाम. ठीक आहे रे. पंडितजी आज काय लावू? आधी कडी लाव, कडी. हा घाणेरडा आवाज बाहेर नको जायला, कडी लाव. जा आणि बंद कर. लोट लोट दरवाजा लोट. कशाला काय झालं तुमच्या? अरे बसला रे, मी काय करू हे बघ, आज काही कार्यक्रम होणार नाही. तुझं जे क्लास आहे तो आज काही होणार नाही, कारण माझा आवाज बसलेला आहे. तू 2-3 दिवसांनी ये, कळलं? नाही नाही नाही, मी तुमची ते बसून सेवा अरे करणार. नको मला खरंच आवाज बसला. या आवाजात मी कसं तुला शिकवणार सांग बघू. नाही ठीक आहे, पण मी बसून तुमची सेवा करणार. मी 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 काय करू पंडितजी? तुमचे पाय दाबू? अरे गळा बसलाय ना माझा. ठीक आहे, मग गळा दाबतो. वही बाजूला. एक घरात येणं कमी होतं ते ह्या येण्याच्या अजून एक घरात भर पडली. थोबडा मार. आधीच बसलाय त्यांचा. मार एक थोबडा त्याचा. गळा दाबतोय. जाना थोबाड घेऊन. कशाला? हे घ्या पहिलं, चाटण घ्या, चाटण घ्या. बघतो. वडिलांना सांग 6 महिन्याचं घ्या पगार. ते. संध्याकाळचा कार्यक्रम आहे. सगळ्यांना लायकी नाही या माणसाची. खरं 1.25 लाख रुपये मिळाले तर नुसतं पुड्या मारत होतं. आता बरं वाटेल. हा देव पावला परमेश्वर. दे ग ते थोडं दे. झालं मालक. बघा बघा. हा आता असं काय झालं आवाज माझा? हा काय आवाज झाला? मगाशी बसला होता, आता हा वेगळाच आवाज आला. हे असं काही कळतंय का तुला? काय करतेस? मालक आवाजाचं ठीक आहे. हे काय करताय? अरे हे काय झालं? काय काय घातलंस तू? काय घातलंस त्या चाटणीमध्ये? अहो काय नाही हो मालक, मध घातलं आणि ज्येष्ठ मधाची पावडर. अगं पण घरात मध नव्हता, आणलास कुठून? मग किचन मध्ये ती बाटली ठेवली काचेची, त्यात काय आहे? अगं ते वॉर्निश आहे, वॉर्निश. वॉर्निश काय घातलं रे माझ्या? वॉर्निश काय घातलं? अरे काय झालं रे आवाजाला माझ्या? अहो वॉर्निश कोण ठेवतं किचन मध्ये मग? अरे पण हा आवाज आता काय करू? या आवाजात कसं संध्याकाळचा कर? अरे नाही रे, नाही रे. पंडितजी माझं एक काम कराल? बोल बाळा. मी शाळेत जात नाही ना, म्हणून प्रिन्सिपल सरांनी माझ्या आईला फोन करायला सांगितलं होता. तुम्ही आईच्या आवाजात बोलाल का? गुरुजींना आई म्हणून वापरतो तुला लाथा मारू का तुला? असाच आवाज आहे. अरे काय करू या आवाजाने? कोणते वर्ष मी नाही ग, हा नाही आवाज माझा. अरे काहीतरी करा रे बाबा. माझा रियाज घेता. मी रियाजाला बसू. रियाजाला बस. रियाजाला बस. मला सूर कान ऐका, संध्याकाळी कार्यक्रम आहे. काय शिकवलंय तुला मी? तुला काल मी काय शिकवलं होतं ते कर ना बाबा. सारे सारे. अरे माझे मी निघाले कशाला करतोयस? तुम्ही गुरुजी हात. अरे गा मा पा दा नी सा गा. सारे गा मा पा. ऐका तुम्ही मालक नका असं वागू. चटपटा करतोस, तुला अक्कल पाहिजे ना. माझी मिमिक्री करतोय. खरं तर हा आवाज चांगला वाटतोय मालक. खरं तर हा आवाज. अरे पंडित एक गुंठा पोपटजी. नाही नाही, एक गुंठा पोपट नाही, एक गंडवलेला पोपट. मी फोन केला होता श्यामसुंदर राजपूत. हा काय आपण माझ्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम करायचे मान्य केलं. धन्यवाद धन्यवाद बरं का. भाऊराव कसपटे आहेत ना माननीय, त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ कार्यक्रम आहे. आणि हा 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 तुमचे पैसे 1.25 लाख रुपये मानधन पाकिटात द्यायला पाहिजे. काय झालं? नाही काही नाही, ते आभार माना की त्यांची. अहो पण थँक्यू तर बोललं पाहिजे का नाही? असं करून कुठं चालतंय? ते काहीतरी असं काय म्हणजे? तोंडाने आभार माना की मालक. बोलत नाही का ते?
म्हणजे हे आहे ते काय काय मौन व्रत आहे त्यांचं. अच्छा, मौन व्रत आहे. हा. नाही नाही पंडितजी खोटं बोलतायत. पंडितजीच्या घशात माझी आई बसली. म्हणजे त्यांचा आवाज बायकी झालाय. अरे काय गरज होती का बोलायची? त्या बापाला सांग 7 महिन्याची फी दे म्हणावं आधी. अरे असं काय बोलताय तुम्ही? अरे बापरे, एकदा परत बोला. नाही, थोडा प्रॉब्लेम झालेला आहे मला माहिती आहे. अरे हा थोडा नाही, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नाही, संध्याकाळपर्यंत मी गुळण्या वगैरे करेन, नॉर्मलला येईल आवाज. अरे पण नाही आला नॉर्मलला तर काय नाही, करायचं? होय, होय, होय. अरे काय होईल तुम्हाला समजत नाहीये. ऐकत प्रेक्षकांसमोर पचकाय झाला ना, भाऊसाहेब मला उभा चिरतील हो. 2 तास द्या मला. नाही 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 2 तास नाही, मी दुसरा काय बोलवतो ते 1.25 लाख रुपये. अरे 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 1.25 लाख. अरे असं काय करताय? त्या माणसासमोर चव घालवू नका, उठ. अरे यांना पैसे द्यायला सांगा. अरे मी दुसरं, अरे तिथे गाईल कोण? मी गाते. अगं तुला जमणार आहे मी का? गाते. तुम्ही गाता? मी गाते. तुम्ही काय शिष्य आहे का त्यांच्या? हे कसले शिष्याले मोलकरीन, जस्ट मोलकरीन. कसा बसलाय तरी किती तुला? नाही नाही म्हणजे मोलकरी नाही तुम्ही, पण तुम्हाला गाता येतं बुवा. हा, मला गाता येतं. हा गाता येतं. मला गाता. पण आता तिकडे सांगितलंय की हे गाणार आहेत, मग काय करायचं? मग काय करायचं? मग एक काम करू शकतो आपण. म्हणजे बघा जमतंय का, आपण तिथं जाऊ कार्यक्रमाला. मी तिथं लोकांनी सांगन का पंडितजींचा ऍक्सिडेंट झालाय, ते मेलेत. अगं काय बोलतेस तू? अगं मला का मारतेस पण तू? ऐका की, पण मग तिथं दुखवटा साजरा करतील. म्हणजे लोक दुःखात असे बसतील, मग आपल्याला सहानुभूती मिळेल, मग कोणाच्या ध्यानात बी येणार नाही, मी गाऊन मोकळी बी होईल तिथं. अच्छा, अच्छा. आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी सांगू की नाही नाही, ते मेले नव्हते, कोमात गेलते, परत आले. नाही नाही आहा नाही नाही डोकं भारी चालतंय, पण तुमचं गाणं भारी आहे का? म्हणजे नाही हो, काही जमत नाही त्याला मी. शांत बसा ना पंडितजी, थोडस शांत बसा ना. म्हणजे एखादं शास्त्रीय गाणं वगैरे म्हणता येतं तुम्हाला? मला फक्त तसे शास्त्रीय संगीत मला नाही जमत. मी लावणी गाते. लावणी चालेल मला. प्रेक्षक होल्ड झाले पाहिजे. फक्त भाऊसाहेबांना विचारून घेतो एकदा फक्त. विचारून तुम्ही अवघड ऐका आहे. नाही, मला 1.25 लाख रुपये पाहिजेत का नको? मग हॅलो भाऊसाहेब, इकडे पंडितजींच्या घरी आलो तो. एक थोडीशी गडबड झाली आहे. म्हणजे तिथे काय आहे ना, त्यांच्या ऍक्सिडेंट झालेला आहे, तर ते आज कार्यक्रमाला येऊ शकत नाही. नाही 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 कार्यक्रम कॅन्सल नाही होणार. नाही नाही हा, त्यांच्या एक शिष्य आहे, लावणी सम्राज्ञी आहेत त्या, तर त्या गाऊ शकतात म्हणे. नाही एकदा तुम्ही पण ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल. हा म्हणजे फोनवरच. हा 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 भाऊसाहेब आहेत, भाऊसाहेब आहेत. लावणी गायची. मी गाते. हा कसा वाटला आवाज? हा 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 यांना फायनल करून टाकतो मग. हा डन 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 डन. हा तुम्ही कार्यक्रम करा. अरे काय हे तुमचं मानधन. हा लगेच तयार व्हा, आपण कार्यक्रमाला जाऊ. मग माझं मानधन आहे ना, माझा कार्यक्रम कोणी आणला? बरं ठीक आहे हे घे 100 रुपये ठेवा. ऍडव्हान्स आहे. 100 रुपयात मी काय करू कार्यक्रमात? काय नाही, मी सांगते, ऐका माझं. ऐका, आता आपण तिथं डिक्लेअर करणार आहे का ते गेलेत म्हणून? गेले. पण आपण पंडितजींना घेऊन जायचं. आपण लोक मग ऐका की, माझ्याकडे एक आयडिया. आपण काय करू, त्यांची मिशी काढू, त्यासनी अशी साडी पिनू, अशी साडी, आणि आपण त्यासनी गायला लावू. काय चाललंय तुमचं? तुझ्यामुळे मी सुद्धा असं नाचायला लागलो. बापाला सांग 7 महिन्याची फी पाहिजे. आता सांग, नाहीतर मग मारेन मी. हो ताई ऐकून हे बघा, तुम्ही एकदम भारी गाताय. मी गाते. पण हे माकड नको मला. माकड नाही, माझं. माकड नाही माकड करू नको. काय बोलू नको. मला थोडं तरी 100 रुपयाचं तरी काम करू दे. मालक रडू नका. 1.25 लाखाची सुपारी अशी गेली हो माझी. हिने काहीतरी चाटायला लावलं. मालक आता या आवाजात मला कोण काम देणार? पंडितजी सॉरी 29 वर्ष कशाला केलं रे? या आवाजासाठी? मालक रडताना लई बेकार दिसताय, नका रडू. ऐका की माझं. पंडितजी ऐका ना. मी एक ॲक्युप्रेशरचा कोर्स केलेला आहे. हा तर म्हणजे त्याच्यात कसं असतं की गळ्याच्या इथे एक डक पॉइंट असतो म्हणे, तर तो जर पचकन दाबला ना तर आवाज खुलू शकतो. हा तर मग करू ट्राय. दाबा तेवढा. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्यायला सांगितलं ना मी, हसायला सांगितलं का? गुदगुल्या होतोय सावकाश. होईल ना. देवा, आला आवाज. एक मिनिट नीट जरा नीट दाबतो.
ते हे काय केलं? कुठला कोर्स केलाय? ऑनलाईन कोर्स होता, ट्यूबवर होता तो. ताई उशीर होतोय आपल्याला, चला कार्यक्रमात जायला पाहिजे. आपण जाऊ. आम्ही जाऊन येतो जरा. अहो तुमचे पक 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 कोण ऐकल तिकडं? ऐका तुमचं बदक झालंय, जरा इथं बसा, जरा शांत घ्या. हा ते चाट नाही 2-4 वेळा चाटा. मी जरा कार्यक्रम करून आले. ते ठेवते तर तू येतोयस ना माझ्या संग? अयो काय झालं? ही येते ती. चला ना. थांबा जरा 2 मिनिट. इथेच राहते का आशा? आशा आशा आमची आशा. काय चाललंय तुझं? आई नमस्ते. काय नाही ते लावणी करायची आहे. लावणी? नाही म्हणजे आणि घरातली कामं कोण करणार? मीच करणार. मग घरात लावणी, भांडी लावायचे, कपडे लावायचे, ते कोण करणार? मीच ती लावणी ती बी मीच करणार. मग चल चल. मी आई एकच मिनिट, ते आमचे मालक आहे ती. मालक मी जरा ह्यांच्याकडे कामला जाऊन. हे काय बोलतायत ना ते मला काही कळत नाही. आई त्यांचं बदक झालंय. काय करताय तुम्ही? त्या ऐका माझं काय आहे, तुमच्याकडेच काम नाही मला लय काम आहे. तुमच्यापेक्षा जास्त काम आहे मला. खूप भेटतात फोन सतत फोनवर. ते नका सांगू. आमच्या राणीताई आहे ती ना, त्यांच्या आई आहे ती या. अरे वा, खूप चांगलं वागवतात मला. चांगलं वागवतात. चांगलं म्हणजे माझी मुलगी आहे ना. आई पारशी होतय, ते खानदेशी बोलताय. खेळते आहे ती त्या. गंमत गंमत. हे मजाक झाले. मी पारशी झाले. चला आता मी आले. चला. हो चला 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 तुम्ही. वा वा बहारदार. सुकन्या ताईसाठी जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिकांचं या पकपक विषयी काय म्हणणं आहे. प्रसाद वा 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 बहारदार बहारदार. नमक काय गोड गायलीस, काय गोड गायलीस. थँक्यू दादा. फारच अप्रतिम, फार मजा आली. थँक्यू दादा. सम्या फॅन्टास्टिक यार. म्हणजे पूर्वी एका तिकिटात 3 बालनाट्य असायची, तसं आज एका स्किटमध्ये चौगुलेबाई चौगुलेंचं बदक. फारच मजा आली. तू पण तितकीच अप्रतिम साथ दिलीस. लाजवाब लाजवाब. श्याम्या बहारदार. मजा आली, फारच मजा आली. फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. थँक्यू दादा. आय एम शुअर सईला आजच्या स्किटचा सूर फारच आवडलेला असणार आहे. का ते आपण कमेंट्स ऐकताना आपल्याला कळणारच आहे. येस सई. क्रेझी परफॉर्मन्स. सुमार यांचा आवाज सेम माझ्यासारखा झाला होता. आज मी स्वतः हसणं खूप मिस करते. माझंच मस्त झाला परफॉर्मन्स. मजा आली. आय एन्जॉयड अ लॉट. थँक्यू. मंडळी, प्रेम, युद्ध आणि क्रिकेट हे आपल्याला आपली नाती देखील विसरायला भाग पाडतात. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या विनोदी संघाला. आणि या ठिकाणी शेवटचे ओव्हर 6 चेंडू 3 धावांची गरज. कमान सावत्या, कमान सावत्या. जातोय जातोय जातोय. हा जातोय बघ. आणि राईट वर मारा करेल सावत्या. आणि या ठिकाणी आपण बघितलेलं आहे हरीश कचऱ्याच्या रूपात 9वा गडी आउट झालेला आहे. 9वा. हरीशचे बाबा लवकरात लवकर लग्न करून द्या, त्याला घाई आहे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जुजबी चषक 2024 मध्ये. इथे चषक गालावर मिळतो आणि या चषकाचे स्पॉन्सर आहेत. बापरे, इथे बघायचं म्हणजे अर्धी स्क्रिप्ट विसरायला होते. तर तरी पण या चषकाचे स्पॉन्सर आहेत प्राजक्त विनोद. कॉमेडी माझी, रिस्क तुमची. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की
तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की अंतिम सामन्यात 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आहेत. एका संघाचं नाव आहे मी देणार नाही 11 आणि समोरच्या संघाचं नाव आहे आम्ही घेणारच 11. तर आम्ही घेणारच 11चा बने जो फलंदाज आहे त्याने 12 चेंडूत 35 धावांची रणझुंजार खेळी केलेली आहे. पण त्यांचे 9 गडी बाद झालेले आहेत आणि आता त्यांना 5 चेंडूत 3 धावांची गरज आहे. पाहूया कुठला फलंदाज समोर येतोय. अरे भाई येऊ दे कोणाला पण बॅटिंग करायला. आमच्या बॉलिंगने आम्ही सगळ्या प्लेयर्सना करू जमा आणि बोलू नाच ग घुमा. येऊ दे. भाऊ हा काय यंदाच्या थंडीत तुमची कविता मिळेल काय? का हो? नाही शेकोटी करीन म्हणतो. सामना अत्यंत रोमहर्षक परिस्थिती आले. पाहूया कुठला फलंदाज स्ट्राईक वर येतोय. अबू पप्पा ए हो बाबू पप्पा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खांडेकर काकांसाठी. ते खांडेकर काका हे बनेचे पप्पा आहेत. म्हणजे या स्किट मध्ये बनेचं नाव बने प्रसाद खांडेकर आहे. सुरू करा बाबू पप्पा. पाऊल लय भारी गेला तू. 1 नंबर केलं. 1 नंबर. जा आता मी संपवतो मॅच. नाही मी अहो पप्पा ऐका नीट मी स्ट्राईक वर आहे. अरे बापरे काय मागण्या काय आहेत? आम्ही केलं मिल मध्ये स्ट्राईक. तू कुठला स्ट्राईक करतोय? अरे पप्पा ते स्ट्राईक नाही मी आता वरती खेळतोय ना म्हणजे मी स्ट्राईक वर आहे. कळलं ना? एक मिनिट. या पंचवरून तुम्हाला कळलं असेल या स्किट मध्ये कॉमेडी हा 12वा प्लेअर आहे आणि तो आताच पॅव्हेलियन मध्ये गेलेला आहे. करा सुरू. पप्पा तेच सांगतो मी स्ट्राईक वर आहे. तुम्ही नॉन स्ट्राईकला उभे राहा फक्त. काय पण खेळायला बाबू. पप्पा तुम्ही जागेवर उभे राहा. बाकी सगळी मॅच मी काढतो. काढूया ना. अरे त्याला काय होतं? 5 बॉल 3 पाहिजेत पप्पा. बॉलिंग कोण करतंय? काका मी आहे. अरे मानेंचा ना तू सावत्या. हो काका पप्पा कुठे आहेत? पवाय गेली ती. पवायला पवईला कामावर गेली ती. अरे बापरे बापासारखंच दिक्षण आहे. जा. एक मिनिट. आत्ताच साजरा झालेला पंचवरून आपल्याला कळलंच असेल की कोपऱ्यात एक बाई पदर घेऊन रडते. तिचं नाव कॉमेडी आहे. हा बोलल याला दुसरं स्किट नाही ह्याच्यात चला बोलायला. लवकर या. पप्पा ओ पप्पा कॉलकडे लक्ष ठेवा. हा ठेवूया. रोहित माने राईट मोर मारा करे 7-8 पावलांचा रनअप. समोर आहे बने 5 चेंडू 3 धावांची गरज आणि कमॉन सावत्या. अरे बापरे. आणि पप्पा हो काय केलं? अरे मी मारतो. अहो नाही 1 बॉल मी मारतो. 2 रन आले असते पप्पा लगेच. अरे बाबू कोणी शिकवलं? बॅट कोणी हातात दिली? मी शिकवलं. नाही पण पप्पा 2 रन आले असते ना मी वरती स्ट्राईक लागेल. कुठं मारू सांग? इथं मारू कुठं मारू? इथे 1 प्लेट करा आणि मला स्ट्राईक द्या. मी बाबू तिकडे मारू काय? कुठे? ओकांच्या गॅलरीत मारू काय? नको. ओ काका उभे आहेत बघ. कृतिका किंगडे बघत आहे. मारू काय तिकडे? त्यांच्या गॅलरीत कशाला? नको पप्पा नको. हे बघा पटकन मॅच संपवू लगेच घरी जाऊ ना. त्याला काय मारूया चल. टेन्शन घेऊ नका पप्पा. 2 रन आरामात. बॉलिंग कोण टाकते रे? काका मीच आहे. शेवटची ओव्हर एकच ओव्हर आहे ना चालू. नीट खेळा बर का. मी लय येडा बॉलर आहे. लय माझा नाद नाही करायचा. काय उडल काढायचं नाही. जरा कसं आहे मधला स्टंप थोडा जपा. हा टाकू का? थांबा. याच दरम्यान पदरची वाक्य सादर झाल्यानंतर सामना सुरू होतोय आणि आता 4 चेंडूत 2 धावांची गरज. पुन्हा एकदा रोहित माने राईटमवर मारा करेल खांडेकर काका यांना. रोहित माने 7-8 7 3 2 1. बोल बॉल सोडलात का तुम्ही? सरळ होता बॉल. इन स्विंग आला. नाही सरळ आला पप्पा. ऐक बने इकडे तुला सांगतो काय मी ना मुद्दाम सोडला बॉल. का? आता तो काय करेल? डायरेक्ट फुल टॉस टाकेल. त्याला खांडेकर काकांना मारतच येत नाही. फुल टॉस टाकलं की डायरेक्ट ओकांची गच्ची. त्यांची गच्ची बघ तू ओकांच्या गॅलरीत मारतो की नाही बघ तू. जा तू. पुन्हा एकदा रोहित माने मारा करेल खांडेकर काका यांना. 3 चेंडूत 2 धावांची गरज. राईटमवर हलकासा रनअप.
2 पप्पा हा बॉल अरे हा बॉल का सोडला पप्पा हा सिंपल बॉल सोडला का तुम्ही अरे बाबू काय मला आता आठवलं काय मी लेफ्टी आहे चल अरे पण तुम्ही उजव्या हाताने लिहिता ना पप्पा अरे पण मी खेळताना माझं ते ह्याच्यासारखं आहे दादासारखं आहे कोण दादा दादा तमारे માટે શું કરો છો सौरभ गांगुली मुळात तुम्ही गुजराती बोललात ते बंगाली आहेत हे बघा पप्पा तुम्हाला कळत नाही ऐका नाही बाबू नाही ऐका काय होत आहे ना इथे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मॅच घालत अरे बाबू ऐक नको घाबरू काय पप्पा नीट ऐका पप्पा होणार तुझा काय ना ऐका तुम्ही नीट ऐका तुम्ही ऐकत नाही ऐका आता बॉल वाया घालवू नका पप्पा प्लीज जा जागेवर जा अहो 2 बॉल मध्ये 2 हवेत सामना रोमहर्षक परिस्थिती लवकर सुरू करा एक प्लेअर पाठव तिकडे लोकांच्या गॅलरीत पाठव एक प्लेअर अहो नको गॅलरी नको मी करतो चल खेळ तू 2 बॉल 2 पाहिजे पप्पा खेळतो चल आणि रोहित माने हलकासा रनअप घेऊन या ठिकाणी टाकलेला चेंडू बॉल आणायला जा हो कोणाला सांगताय बॉल आणायला जा त्याच्या हातात बॉल आहे भेंडी अक्कल नाही तो खेळतो कशाला खांडेकर बाबू खेळतो कशाला बाबू शांतो बाबू रमेश अरे मी नो लुक शॉट मारत होतो काय नो लुक शॉट अरे भाई नो लुक शॉट खेळायची गरजच नाही इथे मगातपासून 35 रन काढलेत मरमर करून मी एकदा पण ही स्टाईल नाही केली आणि शपथ ही स्टाईल नाही मारली मी बाबू बाप मॅच इथे आणली मी स्टाईल नाही मारली पप्पा ओ हात लावू नका बापू बघताय अरे बघू दे बाबू पप्पा आहे मी अरे बाप बीप गेला घरी रे क्रिकेट महत्वाचं आहे मला शांतावासा आधी सांगतो तुमच्या आई शपथ बाप आहे म्हणून बॅट टाकले असते डोक्यात बाबू पळेन ना मी बाबू हातातली मॅच आहे पप्पा बाबू ओरडू नको तामनकर काकू बघ अरे बघू दे तिला काय काम आहेत गॅलरी तुम्ही राहून फक्त हसत असते ती या शान्या माझ्या आईला काय बोलतो मी तुझी आई काढली माझी आई काय काढली तू का काढली याची आई मी काढली याची आई तिकडे गाऊन वरती अंड्याने जाते अशी मी काढली याची आई माझी आई का काढली तू तुझा बाप तिकडे आई इथे त्याला बोल सावकाश माझी आई नाही काढायची आता सांगून ठेवतोय बाई सॉरी बोललो ना आई नाही काढायची अरे हो काय करताय सावकाश तुझी आई आहे माझ्या आई नाही अरे बाई सॉरी बोलतोय ना अरे हो वाच की अरे सावकाश आई नाही काढायची अरे हो सावकाश बाबू मी हेलिकॉप्टर शॉट अरे नका मारू हेलिकॉप्टर शॉट 1 बॉल 1 ला मॅच आले बाबू अरे पिच खराब फिरतंय काय पिच फिरतंय बाबू सोसायटीचा सिमेंटचा कोबा आहे हा इथे ना टप्पा पडेल की नाही सांगू शकत नाही बाबू मी कर मनाला येईल ते बोलू नका पप्पा आई शपथ सांगतो 2 हवेत मी कर तुम्हाला आणताना मी विचार केला पाहिजे होता खरं तर चला 1 बॉल 2 चला आई नाही काढायची अरे भाई सॉरी बोललो चल हो मेला चल माझी आई अरे हो दाढी पडेल आता चल आणि ऐक तुझं झालंय आता बस झालं चला 1 चेंडू 2 धावा शेवटचा चेंडू बॉलर कोण आहे तोच आहे रोहित माने ज्याच्या बापाबरोबर तुम्ही प्यायला बसता ना तो त्याचे बाप्पा तुम्हाला रात्री असे घरी येऊन सोडतात तो रोहित माने इथे चेहरा आणून दाखवला तरी विचाराल बॉलर कोण आहे काय करत आहे गरज काय आहे भाऊ मारतो भाऊ मी मारतो भाऊ बाप मी मारतो अरे तिकडे खेळ लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे चलो ए जाणारा चल बोलतो ना चला अरे बा तुझं झालंय नाही काढायची लवकरात लवकर सामना सुरू करायचा 1 चेंडू 2 धावा विराज नीट जरा मागे सर हा ऐका 1 बॉल 2 हवेत 1 तरी रन काढाय मॅच टाय होईल आपली नाही मी चौका मारत कशाला नाही मी 2 नीट लक्ष ठेवा विराज लक्ष ठेव हा येऊ का हा घे चल राईट मोर मारा करे 1 चेंडू 2 धावा अलगट टाकलेला चेंडू कमॉन
फेकली. मी बॅट फेकली. खांड्या काय केलंस हे? मी बॅट फेकली. अरे पण का फेकली? रन धावायचा होता. 1 रन काढला तर मॅच टाय झाली असती पप्पा. मी चुकून बाबा पाय घसरला बाबा. एक मिनिट थांब. याच्या पुढे जर टीव्हीत मॅच बघताना कोणाला बोलला असा शॉट का नाही मारला, असा शॉट मारायला पाहिजे होता, हा का शॉट केला, आई शपथ बाप बी बघणार नाही रे. कवटी बोलावून मारेन टपाटप. बाबू मी खेळलोय. अरे उठा बाबू चला. आई नाही काढायची. आई नाही काढायची. याच्या पुढे मी माझा बाप बाहेर नाही काढणार. तुझी आई कशाला काढू? येस, हास्यरसिक प्रसाद दा तुमच्या गॅलरीत बॉल आलाय. गॅलरीतनं बाहेर येऊन बोलायची वेळ आहे. लाजवाब, बहारदार, आउट ऑफ द स्टेडियम परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. बने क्या बात है यार. वा वा वा. आणि बोलली नाहीस मला मुलगा एवढा मोठा झाला. बरोबर नाही यार. लाजवाब होतं ते सगळंच. तो पोर्शनच आईचा जो होता तो सगळा. हा क्या बात आहे. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. मला जाम मजा आली. वंडरफुल. येस, साई उर्फ आई. दत्तू बाळा जेवलास का रे? किल्ला परफॉर्मन्स. बने आज तुला मला जुजबी द्यायलाच लागेल. मंडळी, मदत आणि सल्ला कोणाकडून घ्यावा हे आपल्याला कळायला हवं. ते जर नाही कळलं तर आयुष्यात फार गोंधळ निर्माण होतो. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. अरे काय शोधतोय? अरे काय नाही रे, अरुणी परवा गावानं लाडू आणणार आहेत. कुठे लपून ठेवला नाही? त्या पेटीत असेल. पेटीत असतील. सोनं दडलंय त्या पेटीत. नाही ते काय काय माहिती. या घ्या. चड्डीत लाडू. अरे बापरे, आपण खाऊ नये म्हणून चड्डीत लाडू लपवले. होय ना, बघ ना. एवढं काय ते. नाही. अरे खा, काही नाही. अरे ते चड्डीत लपवलेले लाडू तूच खाय भो. चांगलं असत. अरे नका रे, मला नको. अरे खा रे, काही नाही. अरे नका रे भो. लपून ठेव. बघ अजून काय आहे का? अरे बाप, ये है असली माल. हा क्या बात है. हे मला दे मला दे. अरे दे मारना. एक मिनिट. अरे थांब रे. थांब ना. अरे नको ना. काय येडा गेडा याला काय. तू गप रे. तुला काय कळतंय? त्याला वाचेल समजलं तर काय करतो? आतापर्यंत कधी समजलं त्याला? नाही, गोष्टी करतो. बिंडो कधी येतो. काय झालं? अरे काय झालं? कुत्तलड मागे लागलं का? अरे कुत्रा ना, ती बाई माझ्या मागे लागली. इकडेच येते. बाई इकडे येते. इकडे येते. नक्की येते. इकडे येते. श्याम्या, घर आवरा लगेच आवरायला तयारच आहे. एक काम कर. हे बघ, मी काय म्हणतो, ती बाई आली की माझ्या शेजारी बसेल.
माझ्या जवळ बसेल गादीवर. थोबाड फोडू का वसाड्या? मी मेन आहे, माझ्या शेजारी बसल. माझ्या शेजारी काय? माझ्या शेजारी बसल. इथे बसेल माझ्या शेजारी. माझ्या शेजारी बसल. तुम्हाला बघायला येणार आहे ती? अरे ती डेंजर आहे बाई. तुमच्या सकड अख्खं घर चालेल ती. अरे बापरे. मला वाचव. काय केलं तू? काही नाही केलं मी. काही झाला, मी भाजी घ्या आणायला गेलो होतो. भाजी घेता घेता मला धक्का लागला तर ती डायरेक्ट भाजीत पडली. अरे बापरे. मग मी तिला उचलायला हात दिला तर माझा पाय घसरला तिच्या अंगावर. तिला वाटलं मी तिचा विनय भिंग करतोय. विनय भिंग नाही रे, विनय भंग असतो. आणि असं काही झालं ना तर सांगायचं बाबा चुकून झालं असं सांगायचं ना. अरे चुकून काय झालं वाचाऱ्या, तिने डायरेक्ट शिव्या सुरू अरे कसा तरी मी सुटून आलोय वाचाऱ्या. नो ती येते वाचवा. अरे लोक येऊ दे. बाई माणूस ना, बाई माणूस कसा फुलासारखं नाजूक असतं का नाही? कशाला घाबरतोस वासाड्या? तिला येऊ दे, मी तिचा राग शांत करतो. माझ्याकडे वासाड्या तिला बघितलंच नाही तू. ती नाजूक नाही. मग मी धावता धावता तिच्या माग एक मध्ये गाडी आली, तिने टांग कराची उडवला माहितीये का? टान टान टान. समोरून एक रिक्षा आली, असं जेवढं केलं डायरेक्ट नाल्यामध्ये. मला टिचकी सारखी उडवल रे. मला वाचवा, काहीतरी कर. मला वाचवा. मी एक काम करतो, मी ह्याच्यात लपतो. कुठे? ह्याच्यात लपतो. अरे ती आली आणि तिने बघितलं की तू नाहीये. रागाच्या भरात तिने एक कपाटाला लात मारली. मग काय करशील? काय होईल तुझं? काय मी एक काम करतो, मी बाथरूम मध्ये लपतो. जा 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 लप बाथरूम मध्ये. लपतो. ती आली आणि तुला बाथरूम मध्ये बघितलं आणि आत आली आणि आतनं कडी लावला. मग कुठं पालणार आहेस तू? बापरे. कुठे बोलशील? जा काहीतरी कर. काहीतरी कर. मी काय करू? शांत हो, शांत हो. नको नको मारून घे, मारून. शांत हो, एकदम शांत हो, शांत हो. हा गोष्टी करतो. कशाला जाऊन मिठी मारायची बाईला? कुठायची आली तरी बांधव. तू घाबरू नको. थांबा. ओरडू नको. तिला काय तू आहे म्हणून. तू एक काम कर. इथे झोप. इथे झोप. चादर घे, अंगावर घे. चादर घे, पटकन झोप. थांब. ओरडू नको. नमस्कार. नमस्कार करायला नाही आलाय तो उंदीर. कुठे टिल्ल्या इथे आला ना, शेंगदाणा टनाटन उडत. तो कुठे तो उंदीर आला ना, पायावर चिरडणार मी त्याला. कुठे काहीतरी गैरसमज होतोय. असं कोणी इथे नाही आहे. हा, एक मिनिट. हा कोण आहे? आमचा मित्र आहे. आजारी आहे ना, थंडी ताप आहे त्याला. म्हणून थर 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 करतोय बा. इथे लपलायस तुझ्या तर आता. मला मिठी मारायची. ताई तुम्ही जो समजताय ना तो हा नाही आहे. हा नाहीये. माझ्या डोळ्याने बघितलंय. या बुटक्या वांग्याने मला मिठी मारली. ज्याच्या बुटक्या वांग्याने तुम्हाला मिठी मारली ना, मिठी मारली तो वेगळा आहे. आणि हा आपला हा त्याचा भाऊ आहे. तुझा टुकार भाऊ नाही करतो रे. टुकार भाऊ. भाऊ म्हणजे ज्या वांग्याने मिठी मारली ना तो अरुण कदम. हा त्याचा जुळा भाऊ अरुण जाधव. अरुण जाधव. पाणी. काय तुम्ही हात नका लावू मला. जुळा भाऊ म्हटल्यानंतर नाव बदलायचं तर आडनाव बदलशील. ताई काय बोलताय? नाही बसा ना. आजारी आहे तो, म्हणून त्याला सुधरत नाहीये काही बिचाराला. म्हणून तो असा काही बाई बोलतो. तो ते असे जुळे आहेत. म्हणजे सेम दिसणार. हा जो आहे ना साधा बोळा हा वरुण कदम. ज्याने मिठी मारली तो अरुण कदम. बिचारा हा, याला थंडी ताप आहे. सॉरी आम्ही तुमच्यावर ओरडले. तुम्ही बसा. सॉरी. माझं कसं ना मिठी मार मला राग संताप झालं. सॉरी पण त्यांनी असं डायरेक्ट. नाही काय तुम्ही एक लक्षात घ्या. ज्याने मिठी मारली ना तो अरुण कदम. म्हणजे नितल मारली असेल मिठी, पाय घसरला असेल. एक मिनिट. तुम्हाला कसं माहित त्यांनी मिठी मारली नाही? असं मला वाटतं. बसड्या भावाची बाजू घेशील. लायकी आहे त्याची. लायकी आहे.
तू इथं थंडीनं कुडकुडतोयस आणि तू तिकडे बायकांना मिठ्या मारतोय लाज वाटते त्याला. तुम्हाला सांगतो एक नंबरचा नीच आहे नीच. नुसता नीच नाही बुक्कड आहे बुक्कड. खावऱ्या आहे माटी खावऱ्या. कुत्रा आहे कुत्रा. खरं तर त्याला कुत्रा म्हणणं ना कुत्रा शब्दाचा अपमान आहे अपमान. कशील तू पण स्वतःला शिवते नाही तर मार खाशील. म्हणजे हा जो आहे ना हा पण म्हणजे याचा डोक्याचा बनका उडून टाकतो तो. मग हा पण काही बाई बोलतो त्याला. काय बोलतो तू त्याला? आम्ही बोलतो मूर्ख एक नंबर नालायक पण मनाने चांगला आहे. मनाने चांगलंय चांगलं भर बाजारात मला मिठी मारली ह्या मनाने चांगलंय त्याच्यानं हातपाय वेगळे करून टाकणार आहे. यांना काय होतं? काय ते काय आजारी आहे ना. तुम्ही चिडू नका चिडू नका चिडू नका. तुम्ही शांत व्हा. मी शांतच आहे. तुम्ही थंड व्हा. नाव काय तुमचं? झुळूक. दारातून आलात ना तेव्हाच कळलं होतं. तुम्ही झुलू का? तुमचा नंबर देताव काय? कशाला? नाही बरं पडेल. काय बरं म्हणजे तसं ना तो जर हिता आला ना तर तुम्हाला फोन करायला बरं पडेल. अय्यो एक मिनिट. तुम्ही नक्की आठवणीने फोन करा मला. मला थोबडं व्हायचंय. काय? नाही नाही तुम्ही ना लक्षात आहे. नक्की आठवणीने सॉरी यांना डॉक्टरकडे घेऊन नक्की आठवणीने एक तर कानाखाली मारणार. सांभाळून का? हॅलो हॅलो मिस कॉल दिला शेव करा. अहो तुम्ही बोललात ना तो आल्यावर मेसेज करणार फोन करा ते तुम्ही करा. आता मला वेळ नाहीये. नाही नाही मी काय म्हणतो ऐका ना. काय सारखं ये जा किती दिवस करणार ना तुम्ही. या वैशी नकावडी चाय घेऊया. नाही नाही म्हणजे कसं ह्याच्याकडे नंबर आहे त्याचा. ह्याच्याच नंबरवर फोन करूया ना. हा याचा नंबर आहे. तुमच्याकडे नंबर आहे का? त्यांना खूप थंडी वाजते. एकदा फोन करून बोलवा ना. मला ना 2 सणासण कानाखाली मारायच्या त्याच्या. प्लीज एकदा बोलवा ना तुम्ही फोन करून. दे रे भाऊ नंबर दे नंबर दे नंबर दे. वाचायला नंबर काय देणार ते? फोन केला ते माझाच वाचायला फोन. ताई 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 जाऊ द्या ना. ऐका ना कशाला नंबर गिंबर काय ना. गटारात दगड मारला तर आपल्यावरच गाण उडेल बा. म्हणजे काय ना एकदम वाया गेलेला माणूस येतो. वाया हो म्हणजे काय करायचं? आता काय सांगावं बा त्याच्याबद्दल. सांगा ना. लाळगोटे आहे तो. लाळगोटे आहे. लाळगोटे हड्डीचा गळ्या आहे हड्डीचा गळ्या. बाई दिसली ना की लगेच लगट करायला लागतं. वेणीला हात लाव असे खुंबे मार. हो ना कॅरेक्टर लेस आहे. हा त्याच्या गावाला ते एवढे किडे पाडले होते ना त्याने. म्हणजे गावाच्या वेशीवर गावाच्या लोकांनी त्याला नागा करून टॉवेल होता म्हणजे गावी नागा करून मारत होते त्याला. प्रत्येक बाईने त्याला थोबडवलं होतं. अरे बाई सोडा हो. गावात जे स्त्रीलिंगी होतं ना सगळ्यांनी मारलं त्याला. म्हणजे अहो म्हैशी म्हणू नका बकऱ्या म्हणू नका कोंबड्या म्हणू नका. कोंबड्यांना पण त्रास द्यायचा. स्त्रीलंपट आहे स्त्रीलंपट. हिडीस बिभत्स एकदम. हा साधा बोळा आहे साधा बोळा आहे. या बिचाराला पण म्हणजे ताण देतो तो. हा पण त्याला खूप गाया देतो शिवाय देतो. म्हणजे कसं बोलतो तू त्याला? नीच आहे तो. नालायक आहे तू. अरुण कदम म्हणजे असं वाटतं तुकडं करावं त्याचं. मला पण तसंच वाटतं तुकडे करायला पाहिजे. एवढा साधा माणूस शिव्या घालतो म्हणजे काय लायकीचा माणूस असेल. एकदा फोन करून बोलवा ना. 2 सणासण कानाखाली मारायचे त्याशिवाय माझा जीव शांत नाही होणार. एकदा बोलवा ना प्लीज. ऐका ना आता झालं ना आता. तो पण बिचारा आजारी आहे आणि तो कुठं आता पळाला असेल काम. तुम्ही शांत काय काय करा बघणारे आता काय. एक काम एक मिनिट ऐका ना. हा बघा अरुण कदमचं नवीन शर्ट आहे. हा हा अरे नको नवीन मातायचे नुकसान नका करू. नाही नाही काय आता भाऊ आहे त्यात हा आजारी काय बाई मरळतोय. ताई ताई पण आता शर्ट फाडला आता मन शांत झालं ना. नाही शर्टासारखं त्याला फाडायचंय मला. राग संताप वाढत चाललाय. तुम्ही शांत व्हा ना. शांत व्हा. अरे काय रे ताई हे त्या अरुण कदमच्या गड्याळे. अरे ढगाळ माझा वथाऱ्या त्याच्या घड्याळ नवीनच घेतलाय.
त्याच्या होतं एक मिनिट त्याच्या गोष्टी फोडल्यावर ह्यांना का त्रास होतोय? जुडवा 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 ते जुडवा पिक्चर नाही बघितला तुम्ही? म्हणजे ह्याला मारलं की त्याला लागणार, त्याला मारलं की ह्याला लागणार, असं जुडवा पिक्चर मध्ये नाही काय? म्हणजे यांना मारलं की त्याला लागेल? ते पिक्चर मध्ये तू 2च बोलस ना मारायचं, तू 10 कशाला मारलेस म्हणा. आता इथे 2 मारेल, बाहेर जाऊन राग वाढला आणि जास्त मारा असं वाटलं तर म्हणून एक्स्ट्राच्या मारल्या. अरे पण एक्स्ट्राचं 1 मार 5-6 मारशील. खरं तर 20 मारायच्यात. मार आता जरा रिलॅक्स वाटतंय ना, शांत वाटतंय ना. वा वा वा. थँक्यू. अरे तुझ्यासाठी या म्हणजे काय म्हणजे एक डोक्यात असं आलं भाऊ की आता तुम्हाला समजा बाजारात अरुण कदम दिसला किंवा वरुण कदम दिसला तर हा अरुण कदम आहे का वरुण कदम आहे कसं ओळखाल? अय्यो हो. हा मग कन्फ्युजन नको ना तुमचं, बाकी काय नाही. नाही मारत नाही तुम्ही भाऊ. तुम्ही बाहेर फिरताना ना असे हात वर करून फिरा म्हणजे मला कळेल तुम्ही वरुण कदम आहात. म्हणजे ज्याचे हात खाली असेल तो अरुण कदम, मग त्याला मी कुत्र्यासारखं थोबडवणार. ओके थँक्यू तुम्ही आठवण. आता मला जरा बरं वाटतंय. तिकडच मिटवलं असतं, तिकडं 2 खाल्ले असते तर इकडे यायची गरजच पडली नसती ना रे वसारेनो. आता आयुष्यभर असा हात घेऊन मला फिरायला लागल ना रे. अरे त्याचं काय करायचं नाही. पण हा बरोबर बोला, तिकडे जर गेला असता ना तर मिटला असता. आपल्याला खरं सांगायला फोन करून बघा बोला फोन. खूप छान परफॉर्मन्स, खूप भारी. कॉमेडीचा डबल डोस होता हा. वा हास्यरसिक प्रसाद दा. धमाल धमाल धुमाकूळ तुफान एनर्जी. छान होती कॉन्सेप्ट आणि छान रंगोलीत एनर्जी भयानक होती चौघांची पण. वनिता तुझी पण मस्त मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुम्ही खूप गोड आहात. शेवटी जी कडी बंद केलीत ना ते मी नाही विसरू शकणार. आम्ही कोणीच नाही विसरू शकणार. अशक्य अशक्य. फार भारी. मोरे तुम्ही पण भारी. तुमचा चाम आजकाल म्हणजे काय वाढतच चाललाय दिवसेंदिवस. प्लॅटॉनिक काय खरं नाही. श्याम दादा आउटस्टँडिंग. वने मजा आणलीस. नाईस परफॉर्मन्स. मंडळी हास्याचा हा गजर असा चालू राहील पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.